आता रविवार हा सूर्याचा वार आहे पहा. त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगते की ज्यांना ज्यांना सूर्याची उपासना करायची आहे त्यांनी गायत्री मंत्र तर म्हणावा, पण त्याचबरोबर रविवारी जमलं तर उपवास करावा आणि संध्याकाळच्या वेळेस आळणी जेवण करावं. आळणी जेवण म्हणजे त्या रविवारी दिवसभर कुठल्याही पदार्थामध्ये मीठ न घालता ते जेवण जेवावं की ज्याच्यामुळे आपला सूर्य हा बळकट होतो. आणि ज्या वेळेस आपल्याला सूर्याचं तेज हवं असतं तेव्हा असं हे एक सूर्ययंत्र आपल्या घरामध्ये लावावं, प्रेम करून घरात लावावं किंवा देवाऱ्यात ठेवावं, ज्याच्यामुळे या सूर्याची एनर्जी आपल्याला जास्तीत जास्त मिळते. त्याचप्रमाणे ज्या लोकांचं आरोग्य कमकुवत असेल किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्याला बळ नसेल अशा लोकांनी हे सूर्याचं पेंडन गळ्यामध्ये लाल धाग्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं आणि किंवा एखाद्या सोन्याच्या चेनमध्ये हे सूर्याची प्रतिमा, ही सूर्याची प्रतिमा जी हसरा सूर्य आहे, स्वच्छ सूर्य आहे, अशा सूर्याची प्रतिमा वापरावी आणि त्याच्यासमोर काहीही गलिच्छ किंवा मळकट असं काही ठेवू नये ज्याच्यामुळे त्याची प्रतिमा ढागाळेल. तर सूर्याच्या प्रतिमेबरोबर स्वच्छता आणि ऊर्जा जास्तीत जास्त चांगली आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर ही सूर्यप्रतिमा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी. आणि हे अशा प्रकारचं सूर्याचं पेंडन आपण गळ्यामध्ये घालू शकतो की ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य वीक असेल त्यांनी असा सूर्य घालायला काहीच हरकत नाही. किंवा आपल्याला पुरुष शक्तीची ऊर्जा वाढवायची असेल तर त्यांनीसुद्धा असा सूर्य नक्की वापरावा. या सूर्याच्या प्रतिमेमध्ये डोळे, नाक व्यवस्थित असलेले आणि स्वच्छ असलेले अशी प्रतिमा पितळेची, ब्रॉन्झची किंवा तांब्याची लावावी, ज्याच्यामुळे त्यापासून येणारी ऊर्जा ही आपल्यापर्यंत पॉझिटिव्हली पोचते.